बाबासाहेबांची चळवळ ही मूर्त्यात बंदिस्त झाली आणि नॉलेज हे पाठी गेले. लोक काही जास्त उत्सव साजरा करायला लागले आणि उत्सवाच्या ह्याच्यात नॉलेज पाठी पडले. पण बाबासाहेबांना हे अपेक्षित होते का? आजकालचे तरुण तसे तर वागतच नाही. पण एक गोष्ट आपण मनात धरली की ही चळवळ ही मूर्त्या आणि जागोजागी मूर्त्या वगैरे स्थापन करण्याची नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ही चळवळ ही गाणे वगैरे आणि इंस्टाग्रामवर जे आपण गाणे वगैरे वाजवतो, गाण्यांवर रील्स बनवतो, या धमक्यांचे रील देतो, हो बाबासाहेबांनी संविधान लिहिले आमच्या बाबासाहेबांनी, त्या तऱ्हेचे म्हणजे गोष्टी करतो. तर हे काही योग्य नाहीये. तर बाबासाहेबांना विज्ञानवादी धर्म इथे स्थापन करायचा होता आणि लोकांना एका तत्वज्ञान आणि तत्वज्ञानकडे बाबासाहेबांना न्यायचं होतं. पण ते शक्य झाले नाही आणि लोकांनी अज्ञानाच्या द्वारे एक एक धार्मिक काय भक्तता एक स्वीकारली, जी आता पण आपल्याला दिसते. जागोजागी बुद्ध मूर्ती आहेत, बाबासाहेबांच्या मूर्त्या आहेत, पण त्यांना अपेक्षित असलेले बुक्स कोणी वाचतं का? ते पण एक महत्वाचं आहे. आता बाबासाहेबांनी जे ज्ञान दिलंय ते त्यांच्या भाषणामध्ये आहे. तर असेच काही भाषणांचे बुक्स तुम्हाला वाचायला हवेत. बाबासाहेब हे रील्स, धमक्यांचे रील्स आणि डान्समध्ये मिळणार नाही. बाबासाहेब मिळणार त्यांच्यासारख्या अशा बुक्समध्ये, ज्याच्यात बाबासाहेबांचे भाषण कैद आहेत. तर असेच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा.